ओके. आपला पुढचा व्हिडिओ आहे बघा. अकार्यकारी संपत्तीवरती. अकार्यकारी संपत्ती म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेटवरती. ठीक आहे. तर बघा, बँकांच्या संपत्तीचं वर्गीकरण करण्याची जी शिफारस आहे, तर ती नरसिम्हन कमिटीने केलेली होती. बँकिंग सेक्टर रिफॉर्म्स कमिटी असं तिचं नाव होतं. 1998 मध्ये ही समिती आलेली होती. तर आता बघा, बँकांची संपत्ती कशाला म्हणतात? ओके, बँकांच्या असेट कशाला म्हणायचं? तर बँकेने दिलेली कर्ज, बँकांनी दिलेले ॲडव्हान्सेस आणि बँकांच्या गुंतवणूक. ठीक आहे. तर यांना सगळे बँकांची प्रॉपर्टी किंवा सॉरी बँकांचे ॲसेट म्हटलं जातं. ओके. तर बँकांचं जे मेन ॲसेट आहे, ओके, मेन ॲसेट, ओके, मुख्य संपत्ती. तर ती मुख्य संपत्ती आहे बँकांनी दिलेली कर्ज. ओके. तसं एन म्हणजे काय? नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणजे काय? तर बँकांनी दिलेली कर्ज थकीत राहणं. त्याला काय म्हणायचं? नॉन परफॉर्मिंग ॲसेट. की जे कर्ज काय होतात फेडली जात नाहीयेत लोकांकडून. ओके. किंवा ज्यांनी घेतलेले संस्था, लोक, व्यक्ती यांच्याकडून. ठीक आहे. तर नरसिम्हन समितीने काय केलं? बँकिंग क्षेत्रामध्ये 1998 मध्ये कुठल्या-कुठल्या शिफारशी केल्या? तर बघा, या शिफारशी इम्पॉर्टंट आहेत. तर भांडवलाचा पुरेसा पुरवठा होण्याच्या संदर्भात नवीन आणि योग्य नियम लागू करा. दुसरं गोष्ट म्हणजे की शासकीय अंदाजपत्रकातून बँकांच्या भांडवलाची पुनर्स्थापना म्हणजे कॅपिटलचं म्हणजे काय म्हणू की ते रिइम्बर्स करा जे काही कॅपिटल आहे. ओके. ते रिफिल करा कॅपिटल. तर ते त्याने शिफारस केलेली होती. त्याच्यानंतर 2000 पर्यंत सर्व बँकांची जी काही नॉन परफॉर्मिंग ॲसेट ची जी काही पातळी आहे, ओके, अकार्यक्षम संपत्तीची पातळी, ती 5% खाली आणा. किती? 5% खाली. कधी सांगितलं हे 1998 ला. 2000 पर्यंत ही गोष्ट करायची होती. आणि 2002 पर्यंत ते 3% खाली आणा म्हणून नरसिम्हन समितीने सुचवलेलं होतं. आता बघा, एन मोजण्यासाठीची जी पद्धत आहे, तर ती आर-बी-आयने सुचवलेली आहे जुलै 2014 मध्ये. ओके. एन कसं मोजायचं? यासंबंधीची शिफारस. ओके. तर आता पहिली गोष्ट एन म्हणजे काय ते समजून घ्या. अकार्यकारी संपत्ती ज्याला नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणतात. ओके. तर ते कसं मोजलं जातं या संबंधीच्या गोष्टी आपण बघायच्या. आर त्या संबंधीची पद्धत सांगितलेली आहे मोजण्याची. ठीक आहे. 2014 मध्ये. तर बँकेची अशी संपत्ती जी बँकेसाठी उत्पन्न मिळवून देऊ शकत नाही, असं म्हटलंय. ओके. उत्पन्न मिळवून देऊ शकत नाही. अकार्यकारी संपत्ती म्हणजे असे ॲडव्हान्सेस किंवा अशी कर्ज जी मुदत कर्ज असून, ओके, जे टर्म लायबिलिटीज आहेत आणि ज्यांच्या मुद्दल आणि किंवा मुद्दल आणि किंवा व्याजाचा हप्ता हा 90 दिवसांपेक्षा जास्त काळासाठी थकलाय. ओके. म्हणजे 3 महिन्यांसाठी जर व्याजाचा हप्ता थकला, कर्ज आणि व्याजाचं मिळून, मुद्दल आणि व्याजाचं मिळून, तर ती मुदत कर्ज कशी होतात? होतात. दुसरं, असे ॲडव्हान्सेस किंवा कर्ज जी अधिकर्ष स्वरूपामध्ये म्हणजे ॲडव्हान्सेसच्या स्वरूपामध्ये किंवा कॅश क्रेडिटच्या स्वरूपात घेतलेली आहेत आणि 90 दिवसांपर्यंत त्या खात्यामध्ये कुठलीही रक्कम जमा झालेली नाही. ओके. तर त्याला कसली म्हणायचं? तर ते ॲडव्हान्सेस किंवा ती जी कर्ज आहेत, ॲडव्हान्सेसच्या रूपामध्ये घेतलेली, तर त्याला म्हणायचं एन तिसरं बघा, विकत घेतलेली किंवा पुनर्वटाव केलेली एखादी हुंडी जी 90 दिवसांपर्यंत थकीत राहिलेली आहे. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीनं 90 दिवसांच्या बोलीवरती काय केलं, बँकेकडून म्हणजे हुंडी तिथं गहाण ठेवून 90 म्हणजे एखादी हुंडी बनवली आणि 90 दिवसांपर्यंत काय झाली, ती हुंडी थकीत राहिलेली आहे. ओके. तर ती हुंडी सुद्धा कसं आहे, आहे. त्याच्यानंतर लघु मुदतीच्या पीक कर्जाचे मुद्दल आणि व्याज जे लघु मुदतीचे पीक कर्ज म्हणलंय बरं का, शॉर्ट टर्म जे काही पीक कर्ज आहे. ओके. तर त्या कर्जाचे मुद्दल आणि व्याज दोन्ही 2 हंगामासाठी कसे आहेत? जे 2 हंगामासाठी थकीत राहिलेले आहेत. त्याला आपण एन म्हणायचं. त्याच्यानंतर दीर्घ मुदतीच्या कृषी कर्जाचं जर मुद्दल आणि व्याज, दीर्घ मुदतीचं कृषी कर्ज लाँग टर्मचं आहे. त्याचं मुद्दल व्याज जे एका हंगामासाठी दीर्घ मुदत असेल तर एक हंगाम आणि लघु मुदत असेल तर 2 हंगामासाठी थकीत असेल तर. ते दोन्ही कर्ज कशी झाली? पीक कर्ज किंवा कृषी कर्ज कशी झाली? एन झाली. आणि प्रतिभूती व्यवहारांमध्ये गुंतवलेली तरल संपत्ती जी 90 दिवसांपर्यंत थकीत राहिलेली आहे. तसे 90 दिवसांपर्यंत थकीत आहे. तर त्याला काय म्हणलेलं आहे? त्या प्रतिभूती व्यवहारांमध्ये ती तरल संपत्ती जी 90 दिवसांपेक्षा थकीत आहे त्याला म्हणायचं अकार्यकारी संपत्ती. तर हे आर-बी-आयने हे डायरेक्टिव्ह दिलेली होती. एकूण 6 प्रकारचे त्याचे निकष मोजण्याची पद्धत आर-बी-आयने ठरवून दिलेली होती 2014 मध्ये. ओके. आता बघा, या एन गटामध्ये या एन वर्गीकरण एकूण 3 गटामध्ये केलं जातं. हे परीक्षेला विचारलं जातं. ओके. 3 गटामध्ये एन वर्गीकरण होतं. ओके.
हे वर्गीकरण होत असतं. ओके, आता हे 3 गट कुठले आहेत ते बघूया. इम्पॉर्टंट आहे परीक्षेच्या दृष्टीनं. तर पहिलं आहे अनुक्रमणिक गट, म्हणजे त्याला सबस्टँडर्ड ॲसेट असं म्हणतात. ओके, सबस्टँडर्ड ॲसेट. दुसरं येतं डाउटफुल ॲसेट आणि तिसरं येतं लॉस ऑफ ॲसेट. पहिलं कुठलं सबस्टँडर्ड ॲसेट, दुसरं डाउटफुल ॲसेट आणि तिसरं लॉस ऑफ ॲसेट. ओके. तर सबस्टँडर्ड ॲसेट कशाला म्हणायचं? तर 90 दिवसांपेक्षा जास्त, ओके, आणि 12 महिन्यांपेक्षा कमी किंवा 12 महिने जर एखादी संपत्ती कशी झाली नॉन परफॉर्मिंग राहिली, तर तिला म्हणायचं सबस्टँडर्ड ॲसेट. ओके. दुसरं, जर एका वर्षापेक्षा जास्त काळ जर ती संपत्ती एनपीए राहिली, तर ते झालं डाउटफुल ॲसेट. आणि बँकेने किंवा आरबीआयने जर एखाद्या किंवा आरबीआयच्या लेखापरीक्षकाने जर समजा ती कर्ज बुडीत झाल्याचं सांगितलं किंवा घोषित केलं, तर त्याला म्हणायचं लॉस ऑफ ॲसेट. ओके. तर आता ग्रॉस एनपीए रेशो, ओके, आणि नेट एनपीए रेशो काय असतो ते बघूया आपण. ठीक आहे, तर पहिल्यांदा ग्रॉस एनपीए रेशो म्हणजे काय बघू. तर ग्रॉस एनपीए रेशो इज इक्वल टू ग्रॉस एनपीए. ओके, म्हणजे टोटल जेवढे केवढे एनपीए आहेत ते डिवायडेड बाय टोटल लोन्स इंटू 100. आपल्याला काय मिळतं? ग्रॉस एनपीए रेशो मिळतो. आणि नेट एनपीए रेशो म्हणजे काय? तर नेट एनपीए रेशो इज इक्वल टू ग्रॉस एनपीए रेशो मायनस एक्स. ओके, डिवायडेड बाय टोटल लोन्स इंटू 100. आता हे एक्स काय आहे ते एवढं बघायचं, कारण ग्रॉस एनपीए मधून जेव्हा एक्स मायनस होतो त्याच्यानंतर आपल्याला नेट एनपीए मिळतो. ओके, आता एक्स म्हणजे काय बघा. व्याज खात्यामध्ये त्याची शिल्लक, ओके, डीआयसीजीसी किंवा ईसीजीसी कडून प्राप्त प्रलंबित दावे, गोपनीय खात्यातील भाग भरणा, ओके, आणि एकूण विचाराधीन दावे. तर हे सगळं ज्यावेळी ग्रॉस एनपीए मधून मायनस होतं, त्याच्यानंतर खाली शिल्लक राहतं ते म्हणजे नेट एनपीए. ओके. आता बघा, इकॉनॉमिक सर्व्हे 2014-15 नुसार मार्च 2014-15 मध्ये भारताचा ग्रॉस एनपीए होता 4.1%. ओके. मग आरबीआयने काय केलं? हा आहे किती? 4.1%. ओके. तर आरबीआयची बँकांना एनपीए न होण्यासाठी कोणती काळजी घ्यावी याबाबतच्या मार्गदर्शक सूचना एनपीए न होण्यासाठी बरं का, तर त्या कधी आल्या? जानेवारी 2014 मध्ये आलेल्या. ठीक आहे. तर एनपीए कमी करण्यासाठी 2014 मध्ये आरबीआयने काय काय पावलं उचलली ते आपण बघूया. तर बघा, पायाभूत सुविधा आणि गाभा उद्योगांना कर्ज देताना त्यात लवचिकता कशी ठेवता येईल याबाबत आरबीआयने मार्गदर्शक सूचना दिल्या. रिझर्व्ह बँकेने बुडीत बँक कर्जदारांकडून पैसे वसूल करणाऱ्या ऍसेट रिकन्स्ट्रक्शन कंपन्यांच्या बाबतचे जे नियम आहेत, तर ते नियम कडक केले. ओके, तर ह्या दोन गोष्टी आरबीआयने केलेल्या आहेत 2014 मध्ये. ओके. ठीक आहे. आता पुढे बघा. 2015 ते 2022 या काळामधला जर ग्रॉस एनपीएचा जर विचार केला आपण, ओके, ग्रॉस नॉन परफॉर्मिंग ॲसेट आणि नेट नॉन परफॉर्मिंग ॲसेट यांचा जर आपण ट्रेंड विचारात घेतला, तर आपल्याला काही गोष्टी आढळून येतात बघा. जसं की 2015 ते 18 या दरम्यान दोन्हीमध्ये सुद्धा वाढ झालेली. 15 ते 18 या पिरियडमध्ये जीएनपीए आणि एनएनपीए दोन्हीमध्ये पण वाढ झालेली होती. आणि बँकांच्या सुदृढीकरणामुळे तसेच विविध उपाययोजनांमुळे मार्च 2019 नंतर दोन्ही पण कमी झालेले. मार्च 15 ते 18 पर्यंत दोन्ही वाढत होते आणि मार्च 19 नंतर त्याच्यामध्ये घट आलेली. तरी सुद्धा सार्वजनिक क्षेत्राचा जो म्हणजे पब्लिक सेक्टर बँक आहे, त्यांचा जो जीएनपीए आहे, ग्रॉस नेट नॉन परफॉर्मिंग ॲसेट आहे, तर ते सुद्धा जास्तच राहिलेलं आहे. ओके. आता मार्च 2022 मध्ये जीएनपीए आणि एनएनपीए बँकांचे प्रकार तिथं दिलेले आहेत. 22 मध्ये आकडेवारी दिलेली आहे. त्याच्यावरून फक्त ट्रेंड लक्षात येईल बघा. तर सगळ्यात जास्त जर ग्रॉस एनपीए कोणाचा राहिलाय, तर तो पब्लिक सेक्टर बँकचा राहिलाय. त्याच्या खालोखाल प्रायव्हेट बँकचा राहिलाय. त्याच्या खालोखाल फॉरेन बँकचा राहिलेला. आणि एनएनपीए जर बघितला तर तो सुद्धा सेम तोच ट्रेंड आहे. पब्लिक बँक, पब्लिक सेक्टर बँक, प्रायव्हेट बँक आणि फॉरेन बँक. ओके. तर अशा पद्धतीने हा ट्रेंड आहे. हा ट्रेंड परीक्षेला विचारला जाऊ शकतो. आता त्याच्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे बघा, कॅपिटल ॲडिक्वसी. ओके. कॅपिटल ॲडिक्वसी काय आहे ते बघूयात आपण. त्याला भांडवल पर्याप्तता म्हणतात. कॅपिटल ॲडिक्वसी म्हणजे भांडवल पर्याप्तता. तर आता भांडवल पर्याप्तता मोजण्याचा म्हणजे भांडवल किती प्रमाणात आहे ते मोजण्याचा उद्देश काय असतो याच्या मागे? तर अतिनुकसानीमुळे दिवाळखोर होण्याच्या संकटाला बँक कितपत तोंड देऊ शकते, ओके, हे मोजणं. दिवाळखोर होण्याचं जे संकट आहे, त्या संकटाला बँक कितपत तोंड देऊ शकते हे मोजणे म्हणजे त्याला म्हणतात कॅपिटल ॲडिक्वसी. तर राष्ट्रीय स्तरावर या मोजणीसाठीचं एकक काय आहे बघा,
तर कॅपिटल ॲडिक्वसी रेशो आहे. ओके, म्हणजे कार म्हणतात त्याला, कॅपिटल ॲडिक्वसी रेशो. हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचं एक एकक आहे कॅपिटल ॲडिक्वसी मोजण्याचं. तर त्याचं सूत्र काय आहे बघा, कॅपिटल ॲडिक्वसी म्हणजे काय? तर भांडवल पर्याप्तता म्हणजे काय? कॅपिटल ॲडिक्वसी इज इक्वल टू कॅपिटल डिव्हायडेड बाय टोटल जे जोखीम भरीत संपत्ती आहे. ओके. म्हणजे असे ॲसेट की त्याच्यावरती रिस्क कशी आहे? जास्त आहे किंवा रिस्क आहे. ओके. इंटू 100 तर ते कॅपिटल ॲडिक्वसी मोजण्याचं सूत्र आहे. तर आता बघा इंटरनॅशनल लेव्हलला कॅपिटल ॲडिक्वसी मोजण्यासाठीचे काही बेसल नॉर्म्स आहेत. ओके. जे नॉर्म्स आहेत त्याला बेसल नॉर्म्स म्हणतात. ओके. मग बेसल 3 नुसार बँकांचा CRAR म्हणजे कॅपिटल टू रिस्क वेटेड ॲसेट रेशो जो आहे, तर तो 11.5% असणं आवश्यक आहे. ओके. आता बघा, शासकीय कर्ज रोख्यांवरची जी रिस्क असते ती कशी असते तर 0% असते. त्याच्यावरची रिस्क नाहीये कारण जेवढं तारण ठेवले तेवढे पैसे मिळणार आहेत. तारण कर्जावरची रिस्क जर बघितली तर ती 50% आहे आणि इतर जे कर्ज आहे, तर त्याच्यावरची रिस्क जर बघितली तर ते 100% रिस्क आहे. ओके. तर बघा CRAR जास्त असावा. यातून बोध काय होतं बघा. तर बँकांकडचं जे भांडवल पर्याप्तता आहे, तर ते जास्त असले पाहिजे. ते पर्याप्त प्रमाणामध्ये असलं पाहिजे. बँकांनी असे तारण घेऊ नयेत किंवा अशी कर्ज देऊ नये ज्याच्यावरची तारणाची जोखीम कशी आहे जास्त आहे. ओके. आणि शासकीय कर्ज रोख्यासारखी सुरक्षित कर्ज बँकांनी द्यावी. असं ह्या बेसल नॉर्म्स 3 मध्ये सांगितलेलं होतं. ठीक आहे. आता बँकांकडून जे भांडवलाचे जे अ, वर्गीकरण आहे, तर ते 2 गटांमध्ये वर्गीकरण केलं जातं. बँकांकडचं जे कॅपिटल आहे, तर ते 2 गटामध्ये त्याचं वर्गीकरण केलं जातं. ओके. तर बघा हे 2 गट कुठले? एक आहे टियर 1 कॅपिटल, दुसरं आहे टियर 2 कॅपिटल. ओके. टियर 1 कॅपिटल आणि टियर 2 कॅपिटल. ओके. आता टियर 1 कॅपिटल म्हणजे काय ते बघा. टियर 1 कॅपिटल. तर हे एक सामायिक भांडवली समभागाच्या स्वरूपामध्ये असतं. सामायिक भांडवली समभागाच्या स्वरूपामध्ये आणि ते बँकेद्वारे घोषित केलेला भांडवलाचा साठा असतो. तर बघा, टियर 1 कॅपिटल हे डिस्क्लोज कॅपिटल असतं. बँका ते डिक्लेअर करतात. ओके. कुठलेही व्यवहार न थांबवता संकटाचा सामना करण्यास बँक सक्षम आहे. हे ज्या कॅपिटलमधून समजतं त्याला टियर 1 कॅपिटल म्हणतात. आणि त्याच्यामुळेच ह्या टियर 1 कॅपिटललाच प्रायमरी कॅपिटल किंवा कोर कॅपिटल म्हणतात. ओके. ह्याचं नाव काय आहे? कोर कॅपिटल आहे. आता टियर 2 कॅपिटलमध्ये काय-काय येतं बघा. तर बँकांच्या अनडिस्क्लोज्ड रिझर्व्ह. डिस्क्लोज्ड रिझर्व्हज कुठे येतात? तर ह्या टियर 1 मध्ये येतात. अनडिस्क्लोज्ड रिझर्व्ह जे आहेत, तर त्या टियर 2 मध्ये येतात. पुनर्मूल्यांकित भांडवली साठा याच्यामध्ये येतो. कर्ज वसुलीतून मिळालेल्या मिळकती याच्यामध्ये येतात. आणि जर आर्थिक संकट आलं, तर बँक पहिले काय करतं? काही आघात सहन करू शकते. हे याच्यातून दिसतं. मात्र जर टियर 2 कॅपिटल जास्त असली, टियर 1 कॅपिटल जर जास्त नसेल, तर बँक रन सारखा आघात आहे तो फार काळ सहन करू शकत नाही. आता बघा ह्या भांडवलाचा दर्जा कसा आहे? तर हे दुय्यम प्रतीचं भांडवल आहे आणि सप्लिमेंटरी भांडवल आहे. पूरक भांडवल आहे. आता टियर 1 भांडवलाचे जोखीमभारी संपत्तीशी असणारं प्रमाण काढण्यासाठीचं गुणोत्तर बघा. काय गुणोत्तर आहे? तर टियर 1 भांडवल पर्याप्तता गुणोत्तर म्हणतात त्याला. आणि याच पद्धतीने टियर 2 भांडवल गुणोत्तर प्रमाण पण पर्याप्तता गुणोत्तर पण काढलं जातं. ठीक आहे. तर बेसल 3 नुसार बँकांचा जो CRAR आहे, तर तो किती असला पाहिजे? 11.5 असला पाहिजे. टियर 1 कॅपिटल असलं पाहिजे 7%. टियर 2 कॅपिटल असलं पाहिजे 2%. ओके. आणि फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट जून 2019 नुसार भारतीय व्यापारी बँकांचा जो CRAR होता, तर तो 16% होता. तर आपल्या बँका हे यशस्वी राहिलेल्या आहेत. ओके. याच्यामध्ये अ, म्हणजे CRAR मेंटेन करण्यामध्ये. त्याच्यानंतर पुढचा एक कन्सेप्ट आहे बघा लिक्विडिटी रेशो. आता लिक्विडिटी रेशो म्हणजे काय? तर एकूण पैसे, त्याच्यानंतर गोल्ड आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटीज यांचं एकूण ठेवींमध्ये असणारं प्रमाण. ओके. यांचं एकूण ठेवीत असणारं प्रमाण. याला काय म्हणायचं? याला म्हणायचं लिक्विडिटी रेशो. ओके. आणि एक पुढची कन्सेप्ट आहे बघा लिव्हरेज रेशो. त्याला चरक गुणोत्तर म्हणतात मार्केटमध्ये. चरक गुणोत्तर. तर बघा टियर 1 भांडवलाचे बँकांचे टोटल जे काही ॲसेट आहेत त्यांच्यापैकी असणारं प्रमाण. त्याला म्हणायचं लिव्हरेज रेशो. आणि बेसल 3 नुसार हा लिव्हरेज रेशो होता 3% किंवा 3% जास्त. ओके. त्याच्यानंतर आता हे बेस्ड नॉर्म्स काय आहेत ते बघूयात आपण. ओके. शेवटचा पॉइंट आहे ह्याच्यामधला. तर जगातील प्रमुख मध्यवर्ती बँकांची एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे. तिचं नाव आहे BIS म्हणजे बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट BIS. तिचे हेडक्वार्टर आहे बेसलला. बेसल हे ठिकाण आहे स्वित्झर्लंडमध्ये. आणि त्याची स्थापना बघा 17 मे 1930 ला स्थापना झालेली. आणि तिचं उद्दिष्ट काय होतं? तर आंतरराष्ट्रीय मौद्रिक आणि वित्तीय सहकार्य वृद्धिंगत करणे,
दुसरं म्हणजे मध्यवर्ती बँकांसाठी मध्यवर्ती भूमिका बजावणे. ओके. आता इथं मुख्य ध्येय काय आहे बघा. तर जगातील बँकांसाठी सुरक्षित वित्तीय सुरक्षा जाळे तयार करणे. ओके. आता बघा, BIS काय करते? धोरणात्मक नियमन करते, देखरेख करते किंवा काही प्रभावी कायदे सुद्धा बनवते. आणि मग या तत्त्वांची अंमलबजावणी बघा, BISची जी बेसल कमिटी ऑन बँकिंग सुपरविजन जी आहे, BCBS, तर तिच्यामार्फत तिचं रेग्युलेशन होत असतं. या BCBSचं जे नेतृत्व आहे, तर BCBSचं नेतृत्व केलेलं आहे G20 देशांनी. ओके. तर या समितीने काय केलं? CRAR प्राप्त करण्यासंबंधीच्या काही मार्गदर्शक सूचना पब्लिश केलेल्या आहेत. ते 1988 मध्ये केलं. ह्याला बेसल 1 नाव दिलेलं होतं. ठीक आहे. बेसल 1 1988 ला डिक्लेअर झाले. बेसल 2 2004 ला डिक्लेअर झालं. आणि बेसल 3 जे आहे, तर ते 2010 मध्ये डिक्लेअर झालेलं आहे. ओके. तर या लेक्चरमध्ये आपण कॅपिटल ॲडिक्वसीचा जो पार्ट आहे किंवा जे NPA आहे, तर त्याच्या संबंधीची माहिती बघितलेली होती. ओके. तर भारतीय बँका बेसल नॉर्म्स फॉलो करण्यामध्ये अग्रक्रमांवर आहेत. त्याच्याच बरोबर आपण अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठा सुद्धा याच्यामध्ये बघितलेला होता. ओके. तर या लेक्चरमध्ये आपण इथे थांबूया. थँक यू सो मच.